नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलो मौजे हिंगणे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक 3 मे 2026 रोजी जानोबा देवीच्या यात्रेनिमित्त यात्रेचे एक पारंपरिक मैदान मौजे हिंगणेकरांचं एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होते. त्या मैदानात चढाव घेण्यासाठी आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ हिंगणेकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. नमस्कार, काय सांगाल यात्रेचं मैदानात आपलं कसं नियोजन आहे यावर्षी? दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री जानूबाई देवीच्या यात्रेनिमित्त आपण श्री जानूबाई केसरी 2026 हे मैदान 3 मे 2026 रोजी पार पडत आहे. बर, या मैदानासाठी आपण एक दुसा आणि एक बैल या पद्धतीचं मैदान होणार आहे. बर, यासाठी प्रथम क्रमांक 1 लाख रुपये ठेवलेला आहे, द्वितीय क्रमांक 81,000 आहे, तृतीय क्रमांक 61,000 आहे, चतुर्थ क्रमांक 41,000 आहे, पाचवा क्रमांक 31,000 आहे, सहावा क्रमांक 21,000 रुपये बक्षीस आहे आणि 7 नंबर 11,000 रुपये बक्षीस आहे. बरोबर. तरी या मैदानात जर नवीन संकल्पना म्हणून आपण या मैदानात आदतने जर 1 नंबर केला तर त्याला आपण 1 लाखाव्यतिरिक्त 51,000 रुपये एक्स्ट्रा बक्षीस देण्यात येणार आहे. नक्कीच. बघा मित्रांनो, सुंदर असं आयोजन नियोजन यात्रेचं मैदान. दुसरा बैल मैदाना बक्षीस रूप रेषा त्यांनी सांगितली, पण या मैदानामध्ये वेगळं पण जर आदत वासराने 1 नंबर केला तर पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1 लाख आहे. 1 लाख आणि त्या व्यतिरिक्त यात्रा कमिटीच्या वतीनं 51,000. जर आदतने 1 नंबर केला तर 1,51,000 रुपये आदतचं बक्षीस आदतसाठी असणार आहे. क्वार्टर फायनल असणार का आपला? क्वार्टर फायनल ठेवलेला आहे आपण. बक्षीस किती प्रत्येकी क्वार्टर फायनलला 2,000 बक्षीस ठेवलेलं आहे आणि मेगा फायनल ही ठेवलेला आहे आपण त्यासोबत. त्यासाठी 1,000 रुपये प्रत्येकी बक्षीस ठेवलेलं आहे. बरं, आता हे फायनल मेगा फायनल क्वार्टर फायनल ह्या फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना सन्मान चिन्ह असणार का डाली? फायनलच्या गाडीला दोन्ही बैलांना 2 डाले असणार आहे प्रत्येकी 2-2 आणि क्वार्टर आणि मेगाला 1-1 डाल आपण ठेवलेले आहे. नक्कीच. बघा मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या 7-21 आणि 21 जुने 42 बैलगाडी मालक गोलाला पात्र असणार आहेत या मैदानामध्ये हिंगण्याच्या. त्यातल्या 7 पहिल्या फायनलचे जे 7 बैलगाडी मालक असतील त्यांना या ठिकाणी प्रत्येकी 2-2 डाली, क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना 1-1 डाल असणार आहे. सुंदर आणि पारदर्शक मैदान प्रत्येक वर्षी संपन्न होत असतं. अध्यक्ष नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता यात्रेचं मैदान आहे, मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार का? हो, सगळं नियम अखिल भारतीय संघटनेच असणार आहेत. बरं, मैदानामध्ये आता ओळख वशिला गावची गाडी पाहणार अजिबात तसलं काय केलं जाणार नाही. वशिला तर पूर्णपणे काय तसलं म्हणजे कोणाला सहकार्य केलं जाणार नाही त्या बाबतीत. कुठली गाडी असू द्या, गावची कोणतीही गाडी असू द्या, गावची असू द्या, काही प्रॉब्लेम रितसर नियमानं पळणार. सर नियमाने असेल गाडी. बरं, गाडी मैदानामध्ये आता यात्रेचं मैदान आहे, गाडी कमी जास्त आली बक्षीस आपली सगळी दिली जाणार का जी बॅनरवर ती? हो, सर सगळी बॅनरवर आहेत ती सगळी बक्षीस. मैदानाचा काही त्याला म्हणजे इफेक्ट होणार नाही. नक्कीच. मित्रांनो लक्षात घ्या, आता यात्रा कमिटी म्हणजे हिंगण्याचं वर्षात एकच मैदान असतं जानोबा यात्रेचं. इथल्या मैदानामध्ये आतापर्यंत आपण वाढतो 4थं पर्व आहे असेल आपली, तिसरं पर्व आहे. 3ऱ्या पर्वातलं 3रं वर्ष आता हे चालू मधलं. मला वाटतं पहिली 2 पर्व आदतचे मैदान होती, या वर्षी दुसऱ्याचं मैदान घेतले. मैदानाचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, कुठल्या प्रकारे इथं पार्सलिटी ओळख वशिला पांढरावळा असलं काय नसतं. जे नियमानं जिथे येणार तिथं पळणार की बाबा गावची गाडी आहे किंवा पांढरावळा असलं काय नाही, पारदर्शक मैदान संपन्न होत असते. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे फाटीकडे येतो जरा मी आता. अध्यक्ष, आपल्या फाटीचा पल्ला किती असणार आहे यावेळेस? 850 फुटाचा. 850 फूट. मित्रांनो, फाटी आपल्याला माहितीये सुसज्ज रान आहे, सुंदर फाटी पळायला आहे. म्हणजे कटनाचं रान एकसारखं आहे, हलकी नॉर्मल 1-1.5 फुटाची अशी नॉर्मली उराट आहे. बैलांना पळा अडचण नाही आणि आतातलं अंतर म्हणाल तर 15 फुटाच्या आसपास जास्तच आहे. 16 फूट आहे. 16 फूट अंतर आहे 16 फूट अंतर. आणि पुढच्या बाजूला थांबाय भरपूर जागा आहे. आणि पुढच्या बाजूला आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल, फाटीचा व्हिडिओ टाकलाय मी, त्याच्यामध्ये जर आजूबाजूचं पोर्शन बघितलं असेल आणि ज्या काय तांत्रिक अडचणी वाटल्या त्या ठिकाणी कमिटीला सांगितलेल्या आहेत, त्या या ठिकाणी कमिटीने सांगितलं जिथं जिथं काय गरज असेल तिथं ते केलं जाईल. माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, आज दिनांक 1 मे प्रथमतः शुभेच्छा द्यायच्या राहिल्या गडबडीत. महाराष्ट्र दिनाच्या तमाम बांधवांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आजचा महाराष्ट्र दिन आहे 1 मे. आणि ऑनलाईन नोंदचं म्हणाल तर आता मीच सांगतो, कारण आज तारीख आहे 1 आणि 2, म्हणजे आज शेवटचे 2 दिवस राहिले ऑनलाईन नोंदणीसाठी. त्यामुळे बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे, 1 मे आणि 2 मे येत्या 2 दिवसामध्ये मोठ्या संख्येने या मैदानाच्या ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ हिंगणेकरांना सहकार्य करा. कारण काय झालंय, शेवटचे 2 दिवस आहेत, आतापर्यंत नोंद किती झाली अध्यक्ष? काय
100 गाडीची नोंद झाली. 100 गाड्यांची नोंद आहे. बघा मित्रांनो, माझी विनंती आहे, कारण नोंद करून घ्या. आणि जर झालंच तर बैलगाडी मालकांना चांगला प्रतिसाद दिला, उद्या संध्याकाळपर्यंत जर चांगली नोंद झाली, तर जसं परवा दिवशी कात्रखाडावर आपण आदल्या दिवशी लॉट जाहीर केलं, तसं या ठिकाणी उद्या म्हटलं तर रात्री आपण हिंगणे दुसरा बैल मैदानाची लॉट काढू. परंतु बैलगाडी मालकांनी तसं सहकार्य केलं पाहिजे यात्रा कमिटीला. आमची इच्छा आहे की जर आदल्या दिवशी लॉट पडलं तरी, आता बघतोय उन्हाचा तडाखा, आपण 12च्या आत जरी गट झाले 12 12:30च्या आत, तरी दुपार 2-3 तास आराम भेटतोय बैलांनाही. आणि दुपारनंतर सेमी आणि फायनल व्हायला काय अडचण येत नाही आणि सगळ्यांना आराम पण भेटतोय. बरं, माझी विनंती राहील, जर लवकरात लवकर आपण नोंद केली तर यात्रा कमिटीला आणि बैलगाडी मालकांनाही सोपं झालं. आपल्या मुख्य जनावरांचा पण विचार करा. उन्हाचा टेम्परेचर आता वाढत चाललाय, जसं दिवस वाढतात उन्हाळ्याचे. आता मे महिना आजपासून चालू झाला, पण टेम्परेचरचं पण तसं बघताय 38, 40, 42 वर टेम्परेचर चालले. आणि हवामान खात्याने सांगितलंय की ह्याच्यापेक्षा म्हणजे 45-50 वर पण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण पण काळजी घेतली पाहिजे जनावरांची, कारण माणूस आहे, माणूस कुठेही बसू शकतो, उठू शकतो, मुख्य जनावरांना बोलता येत नाही. त्यामुळे माझी विनंती राहील, आपण लवकरात लवकर या दुसरा बैल मैदान हिंगणी मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. फाटीचा पल्ला 850 फूट आहे, आता तो अंतर 15-16 फूट आहे. थांबाय काय अडचण नाही. बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल अध्यक्ष मैदानासंदर्भात? त्यांनी आम्हाला म्हणजे सहकार्य करावं, आम्ही त्यांना सहकार्य करू. नक्कीच. हा. मित्रांनो बघा, यात्रा कमिटीचं म्हणणं एकच की आम्हाला सहकार्य करा, नोंद करा. सर पारदर्शक मैदान आहे, यात्रा कमिटीला सोपं जातं आणि बैलगाडी मालकांना. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आजचा आता बैलगाडी मालकांना मैदान संदर्भात? बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त 2 दिवसात नोंद करून घ्यावी. त्यांनाही यात्रा कमिटी पूर्णपणे सहकार्य करेल. त्यांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था पूर्णपणे व्यवस्थित केलेली आहे. नक्कीच. त्यामध्ये काही फोनवरती चौकशी केली की आम्हाला इथे राहण्याची ही व्यवस्था होईल का, बर, तर पूर्णपणे सगळी सोय केली जाईल त्यांची. नक्कीच. बघा मित्रांनो, यात्राचं मैदान आणि यात्रेचं मैदान म्हणलं की पारदर्शकता. जरी बैलगाडी मालक लांबून येणार असतील तरी त्यांना इथं राहायची सुद्धा सोय आहे. फाटीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. कुठलीही मनात शंका न बाळगता, कुठल्या अफवांना बळी न पडता येत्या 3 मेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून दुसरा बैल मैदान हिंगणे या मैदानाची ऑनलाईन नोंद करून शोभा वाढवा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं, जानूबाईच्या नावानं चांगलं.